नमस्कार, मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. नगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अगदी आता शेवटच्या टप्प्यात आहे. 2 दिवसानंतर प्रचार थांबेल आणि प्रत्यक्ष मतदान 2 डिसेंबरला होईल. शेवटच्या टप्प्यात जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या जात आहेत आणि अशीच एक सभा खोपोलीत होतीये. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज खोपोलीत येत आहेत. राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि नगरसेवक पदाचे जे 31 उमेदवार आहेत त्यांचा प्रचार अजित पवार आज करणार आहेत. खरं तर कर्जतला त्यांची पहिली सभा होती. कर्जतला आज संध्याकाळी 6 वाजता ते पुष्पा दगडे ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करतील. त्याचबरोबर नगरसेवक पदाचे जे 20 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मतदान द्या अशा प्रकारचं आवाहन कर्जतकरांना करतील. कर्जतची सभा पार पडल्यानंतर 8 वाजता रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अजित पवारांची जाहीर सभा होती. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीने विशेष असं लक्ष दिलंय. दस्तूरखुद्द खासदार सुनील तटकरे जातीने लक्ष ठेवून आहेत. या मतदारसंघातील 3 नगरपालिका म्हणजे माथेरान, कर्जत आणि खोपोली या 3ही नगरपालिका राष्ट्रवादीकडे याव्यात, राष्ट्रवादीच्या ताब्यात याव्यात यासाठी जोरदार आणि अगदी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. तटकरेंचं या मतदारसंघावर आणि या नगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होईल असं सध्याचं चित्र आहे. खरं तर हा मतदारसंघ शिवसेनेचा म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची सुद्धा या मतदारसंघात चांगली ताकद आहे. खोपोली, कर्जत आणि माथेरान या 3ही नगरपालिका आपल्याकडे याव्यात यासाठी शिंदे गटाकडूनही प्रचंड मेहनत घेतली जाते, प्रचंड ताकद लावली जाते. अर्थात कर्जतची जी जागा आहे, कर्जतचं जे नगराध्यक्ष पद आहे ते भाजपला देण्यात आलं आहे. उर्वरित माथेरान आणि खोपोलीमध्ये शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. असं असलं तरी कुठल्याही परिस्थितीत या 3ही नगरपालिका राष्ट्रवादीकडे कशा येतील यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली त्याचाच एक भाग म्हणून आज खोपोलीत अजित पवारांची सभा होती. खरं तर अजित पवार येतात त्यामुळे खोपोलीकरांच्या अपेक्षा वाढल्यात. अजित पवार नेमकं काय बोलतात, अजित पवार कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात, खोपोलीसाठी काय देऊन जातात याची उत्सुकता आहे. कारण अजितदादांकडं राज्याचं उपमुख्यमंत्री पद तर आहेच, परंतु अर्थ खातं हे अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आपली तिजोरी ती रिकामी कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने भरभरून दान खोपोलीकरांना देतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. केवळ राजकीय टोलेबाजी न करता, राजकीय टीका टिप्पणी न करता खोपोलीकरांच्या वाट्याला काहीतरी वेगळं या सभेने मिळेल, काहीतरी वेगळं दिलं जाईल अशी अपेक्षा निश्चितपणे आहे. खरं तर कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची सेना असा टोकाचा संघर्ष गेली काही वर्ष आपण पाहतोय. म्हणजे 19ची जी निवडणूक झाली 2019ची, त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीचे सुद्धा 2 भाग झाले. ठाकरे गटात असलेले आमदार महेंद्र थोरवे शिंदे गटात गेले. आता 2024ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत अगदी 5,500 मतांच्या फरकाने महेंद्र थोरवे विधानसभेत पोहोचले. खोपोलीने विशेष म्हणजे त्यांना तारलं होतं. खोपोलीत त्यांना चांगलं मतदान झालं आणि त्यामुळेच महेंद्र थोरवे विधानसभेत जाऊ शकले. त्यामुळे खोपोलीवर त्यांचं सुद्धा खूप लक्ष आहे. जरी खोपोलीत सुधाकर घारे ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि आता ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, जरी खोपोलीत त्यांना कमी मतदान झालं असलं तरी सुधाकर घारेने सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी लावली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही जागा म्हणजे हे इथली सत्ता आपल्याकडे यावी यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याचा प्रयत्न सुधाकर घारे यांच्याकडून केला जातोय. अगदी रात्री उशिरापर्यंत सुधाकर घारे खोपोलीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तटकरेंनी विशेष म्हणजे खोपोलीला विशेष असं लक्ष दिलंय, टार्गेट केलंय असं म्हणूयात. आणि खोपोली कुठल्या परिस्थितीत घ्यायचीच. खोपोली जो काही अंधाधुंद कारभार गेल्या 4 वर्षात प्रशासकाच्या कारभार म्हणजे प्रशासकाच्या हातात सगळा कारभार गेल्यानंतर जो काही अंधाधुंद कारभार सुरू आहे, विद्यमान आमदारांच्या माध्यमातून जी काही टक्केवारी घेतली जाते किंवा ज्या पद्धतीने सगळा गैरव्यवहार भ्रष्टाचार आहे तो थांबवायचा असेल तर राष्ट्रवादीला सत्तेची संधी द्या, सुनील पाटील यांना निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन केलं जाण्याची शक्यता आहे. जी काही प्रचाराची यंत्रणा राबवली जाते ती याच मुद्द्यावरती राबवली जाते. 4 वर्षात ओरबडण्याचं जे काही काम झालंय ते थांबवण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणुकीला सामोरे जातो आणि प्रचारात जो काही त्यांना प्रतिसाद मिळाला तो अत्यंत चांगला आणि स्वागतार्ह असा होता. विशेष म्हणजे डॉक्टर सुनील पाटील हे रस्त्यावरचे उमेदवार म्हणून ओळखले जातात, लोकांच्या मध्ये मिसळणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे या सगळ्यांचा फायदा निश्चितपणे राष्ट्रवादीला निवडणुकीत होईलच. आणि असं असतानाच आज अजित पवारांची जी सभा होती ती सभा हे सगळं चित्र
फिरवणारा असेल, वारं जे काय बदलतं, आपण असं म्हणतो वारं बदलू शकतं, तर ते वारं बदलणारं निश्चितपणे असू शकेल. सभेने वातावरण फिरेल आणि सुनील पाटलांसह जे 31 नगरसेवक पदाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना निश्चितपणे या सभेचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. राज्याचे प्रांताध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी खोपोली हे काही नवीन शहर नाहीये. खोपोलीवर त्यांचं विशेष असं प्रेम राहिलंय. वेगवेगळ्या माध्यमातून मोठा निधी देण्याचा प्रयत्न, देण्याचं काम तटकरेंनी आपल्या ज्या काळात ते मंत्री होते राज्यामध्ये त्या काळात त्यांनी केलंय आणि खोपोलीला भरभरून दान दिल्यामुळे खोपोलीकरांशी एक वेगळं त्यांचं नातं निश्चितपणे आहे. ते सुद्धा नेमकं काय बोलतात, त्यांच्याकडून काय काय अपेक्षा किंवा त्यांच्या भाषणामध्ये काय काय मुद्दे येतात याचीही उत्सुकता प्रचंड आहे. गेली अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष ज्या महेंद्र थोरवेंकडून त्यांना टार्गेट केलं जातं त्या महेंद्र थोरवेंना ते आपल्या आजच्या सभेच्या भाषणात उत्तर देतात का किंवा त्यांना लक्ष करतात का याचीही उत्सुकता आहे. हे जरी एकीकडे राजकीय असलं तरी खोपोलीकरांच्या वाट्याला अजितदादा येत असल्यामुळे नेमकं काय येईल याचीही उत्सुकता आहे. भुयारी गटारांचा मोठा प्रश्न आहे. भुयारी गटारांचं काम जरी म्हणजे निधी जरी मंजूर झाला असला तरी ते काम ठप्प आहे. मोठा निधी त्यासाठी आलाय. त्या कामाला गती कशी मिळेल? मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोली शहरात रुग्णालयाची, अद्ययावत रुग्णालयाची म्हणजे सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची गरज आहे. अद्याप ती गरज काही पूर्ण झालेली नाही. एक छोटंसं रुग्णालय म्हणता येणार नाही त्याला, दवाखाना खोपोलीत आहे आणि तज्ज्ञ तिथं डॉक्टर नाहीत, कुठल्याही प्रकारची यंत्रसामुग्री नाहीये. खोपोलीकरांना हे सगळं मिळेल का याची उत्सुकता, अजितदादा हे सगळे देतील का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण मुंबई पुण्याला जोडणारं हे मोठं शहर आहे. बोरघाटाच्या पायथ्याशी म्हणजे खंडाळाचा जो घाट आहे त्याच्या पायथ्याशी असलेलं शहर पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, मुंबई पुणे जुना महामार्ग असेल, दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग या शहरातून गेल्याने, शहराच्या लगत होऊन गेल्याने अपघातांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे उपचारांची जेव्हा गरज असते रुग्णांना ते उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. पनवेल असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी रुग्ण जाईपर्यंत किंवा जे जखमी असतात ते जाईपर्यंत उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जातो आणि या सगळ्यांवरती मात म्हणून खोपोलीत एक सुसज्ज सर्व सोयींनी युक्त असं रुग्णालय असण्याची गरज आहे. अजितदादा आज त्यावरती काय बोलतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न खोपोलीत आहे. टाटाचं जे काय पाणी येतं त्या टाटाच्या पाण्यावरती खोपोलीचं जे खोपोलीचा जो पाणी पुरवठा आहे तो अवलंबून आहे. खरं तर एक धरणाची गरज आहे. मोठं शहर आहे खोपोली, वाढते दिवसेंदिवस. भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणजे गटार, रस्ते ही किरकोळ कामं होतच राहतील, परंतु ही जी महत्त्वाची कामं आहेत त्या कामांना गती मिळण्याची गरज आहे, ती कामं होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अजितदादा तटकरे, सुनील तटकरे काही बोलतात का याकडेही पाहावं लागणार आहे. याचीही खोपोलीकरांना निश्चितपणे उत्सुकता आहे. अर्थ खात्याचे अजितदादा मंत्री आहेत त्यामुळं ते भरभरून खोपोलीकरांच्या पदरात दान टाकतील अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीही हरकत नाही. मात्र अजितदादा येतात, नेमकं काय बोलतायत हा प्रश्न आहे. ज्या वीज वाहिन्या आहेत, वीज वाहिन्यांचा सुद्धा एक गंभीर प्रश्न खोपोलीकरांना सतावतोय. ऊर्जा खातं जेव्हा सुनील तटकरे यांच्याकडे होतं तेव्हा त्यांनी अंतर्गत ज्या भुयारी वीज वाहिन्या टाकण्याचं जे काम आहे त्याचा शुभारंभ केला होता, परंतु त्याला पुढे काही गती मिळालेली नाही. रस्त्यात उभे असलेले पोल असतील, अडथळे ट्रॅफिकला ठरणारे विजेचे खांब असतील या किंवा लोंबक लावणाऱ्या अशा लटकणाऱ्या वीज वाहिन्या असतील, ह्या सगळ्यांचा जर का आपण विचार केला तर या सगळ्यांना जर का मात करायची असेल, या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर खोपोलीकरांना ठोस असं आश्वासन द्यावं लागणार आहे. जी काही निधी आहे तो निधी त्यासाठी द्यावा लागणार आहे आणि कशा पद्धतीने अर्थमंत्री असलेले अजितदादा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात याची सुद्धा आपल्याला उत्सुकता आहे. आज अजितदादांची खोपोलीत 8 वाजता जाहीर सभा होती. जाहीर सभेतून जोरदार अशी टोलेबाजी होईलच, चौकार चटकार मारले जातीलच, अगदी कोपरखळ्या मारल्या जातील, आरोप प्रत्यारोप होतील. हे सगळं जरी होत असलं, राजकारणाचा हा एक भाग असला तरी विकासावरती तटकरे किंवा अजितदादा नेमकं काय बोलतात याची मात्र मोठी उत्सुकता आहे. सभेला मोठी गर्दी होईल, सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील. जोरदार अशी तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे जातीने या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत. पराभूत झाल्यानंतर सुद्धा ज्या उमेदीने सुधाकर घारे पुन्हा तयारीला लागलेत, पुन्हा कामाला लागलेत, ती बाब पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढलाय. अजितदादांची आज सभा होती आणि त्या सभेने वातावरण फिरेल. वातावरणात जो काही निगेटिव्हिटी जी काही मधल्या काळात जाणवत होती ती पॉझिटिव्ह होईल आणि जे काही उमेदवार आहेत म्हणजे डॉक्टर सुनील पाटलांसह जे राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आजच्या सभेचा निश्चित फायदा होईल. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची, अजितदादा नेमका आज काय बोलतात याची सर्व खोपोलीकरांना उत्सुकता आहे.